नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने आयोजित केलेला शिक्षणोत्सव 2024-25 हा उपक्रम संपन्न झाला। शालेय विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा जागरूकता आणि खिलाडी वृत्ती विकसित करण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता। नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी शिक्षणोत्सव अंतर्गत आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले। नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर आडबाले, महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी, अतिरिक्त आयुक्त आचल गोयल आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। दरम्यान विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले। हा पंधरवडा खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा पंधरवडा ठरलेला आहे। विद्यार्थ्यांमध्ये अनेक सुप्त गुण असतात। या विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना ओळखून शिक्षकांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांना ते गुण सादर करण्याची संधी या 15 दिवसामध्ये महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेली आहे। हाच खरा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आहे। मला जी आता आकडेवारी सांगण्यात आली की क्रीडा स्पर्धेमध्ये एकट्या क्रीडा स्पर्धेमध्ये जवळजवळ 80 शाळांनी पार्टिसिपेट केलं। 7500 विद्यार्थी याच्यामध्ये पार्टिसिपेट झाले होते। वेगवेगळ्या किट्स त्यांना दिल्या गेल्या होत्या। सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचं पार्टिसिपेशन होतं। माझ्या मतानुसार जे सर्वजण या उपक्रमामध्ये सहभागी झाले, ज्यांनी काही परफॉर्मन्स केला किंवा ज्यांनी खेळ खेळले, हे सर्वजण विनर्स आहेत। त्या सर्वांचं अगदी मी मनापासून अभिनंदन करतो।